या ठिकाणी आम्हाला संबोधित केलं. सरांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. मी प्रदीप नथुराम सुर्वे आमच्या संघर्ष समितीचा उपाध्यक्ष म्हणून बोलतोय. तर आता आपल्याकडे ह्या समग्र शिक्षामध्ये जी लोक आहेत त्या लोकांना जर कायमस्वरूपी करायचं असेल तर शासनाच्या 8व्या वेतन आयोगानुसार जी तरतूद शासनाला करावी लागणार आहे. परंतु शासनाने आता आमच्या संघर्ष समितीमध्ये 50% लोकांना मागच्या आठवड्यामध्ये कायम करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने. आणि आता राहिलेले 50% तर 50%चा जो आंदोलनाचा खर्च येणार आहे तो शासन इतर कोणत्याही गोष्टीवर भागू शकतो. आपल्या शासनाचा विषय शिक्षण विभागावर भागू शकतो. आणि आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आज 4 तारखेपर्यंत आम्ही जे काही उपोषणाचा इशारा शासनाला दिलेला आहे तो शासनाने हा उपोषणाचा इशारा जर आमच्या लोकांना शासन सेवेमध्ये कायम करण्याचा निर्णय घेतलेला नाही किंवा घेतला नाही तर आम्ही हा निर्णय हा अमरण उपोषण म्हणून आम्ही डिक्लेअर शासनाला दिलेलं आहे. आणि जर आम्हाला शासनाने आम्हाला कायम केलं नाही तर आम्ही शेवटपर्यंत अमरण उपोषण करणार आहोत. जोपर्यंत शासन आम्हाला कायम करत नाही तोपर्यंत आम्ही स्वच्छ मरण तरी मागू किंवा आम्ही आंदोलन करणार. राज्यभरामध्ये किती शिक्षक आहेत ते जर कामावर हजर नाही राहिले तर शिक्षण व्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो. खरं सांगायचं झालं तर शिक्षण विभागाचा संपूर्ण 100% कारभार हा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून चालवला जातो. एकही असा अंश नाही की त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानाचा तिथे वाटा नाही म्हणून. त्याच्यामुळे सर्व शिक्षा अभियानातले सर्व कर्मचारी हे जर आज आमच्या इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे त्याचा ताण 100% त्या शासनाच्या सर्व शिक्षा अभियानावरती शिक्षण विभागावर होणार आहे. एज्युकेशन ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर आहे, प्रशिक्षण सचिव आहे, या संदर्भामध्ये त्यांच्याशी याआधी आणि हो याआधी आमची संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय जे माजी मुख्यमंत्री होते शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संदर्भात आम्ही निवेदनावर त्यांना दिले. त्यांचं देखील आम्हाला आश्वासन आलेलं आहे. आणि आजच्या या आमच्या उपोषणाला बऱ्याचशापैकी आमदारांनी उपोषणाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शिक्षण आमदारांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला ह्या अधिवेशनामध्ये चांगल्या प्रकारचं तुम्हाला आम्ही सपोर्ट करून तुम्हाला सहकार्य करून आम्ही तुम्हाला कायम करण्यासाठी प्रयत्न करू. थँक्यू सर.